नमस्कार मंडळी, म्हैस रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कसे आहात? आज आपण स्ट्रीट स्टाईल अगदी परफेक्ट असा क्रंची आणि टेस्टी समोस्याची रेसिपी बघणार आहोत. तर चला पाहूयात. इथे सर्वप्रथम आपण 2 बटाटे छानपैकी शिजवून मॅश करून घेतले आहे. त्यामध्ये एक आपण कांदा बारीक चॉप करून घालत आहोत. कांद्यानंतर आपण बारीक चॉप केलेला टोमॅटो देखील यामध्ये घालून घेणार आहोत. आणि हे दोन्हीही कांदा आणि टोमॅटो हे साहित्य आपण बटाट्यामध्ये घालून घेतलं की त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घालत आहोत. हिरव्या मिरच्या घालून घेतल्या की त्यामध्ये आपण अर्धा ते 1 चमचा आमचूर पावडर घालणार आहोत. आमचूर पावडर ऑप्शनल आहे मंडळी, तुम्ही नाही घातली तरी देखील चालेल. त्यानंतर इथे आपण जिरी आणि ओव्याची पूड करून घेतली आहे, तर तो अर्धा चमचा आपण यामध्ये ॲड करून घेत आहोत. त्यानंतर थोडासा आपण कोथिंबीर यामध्ये ॲड करत आहोत. इथे आपण ऑरिगॅनो देखील अर्धा चमचा घेतला आहे. ऑरिगॅनो देखील तुम्ही ऑप्शनल ठेवू शकता. त्यानंतर धनेपूड देखील आपण अर्धा चमचा यामध्ये ॲड करून घेत आहोत. आणि एक पूर्ण मोठा चमचा आपण इथे लाल तिखट देखील ॲड करत आहोत. तर लाल तिखट हे आपल्या मसाल्याला थोडंसं कलरसाठी आणि चव आपली छान वाढवण्यासाठी इथे आपण लाल तिखट ॲड करून घेतलं आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून यामध्ये आपण इथे थोडंसं कच्चं रिफाइंड ऑइल देखील घालून घेत आहोत. आणि हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. एकजीव केल्याच्यानंतर थोडासा त्यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर थोडीशी आपली पांढरी तीळ आणि इथे आपण फक्त लसूणचीच पेस्ट वापरत आहोत, अद्रक आपण नाही वापरणार. तर हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून रेस्टसाठी ठेवणार आहोत. तर इथे पीठ जे आहे तर ते मी पाऊण वाटी मैदा घेतला आहे. मैदा एका मोठ्या बाउलमध्ये आपण काढून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि आपण जी जिरी आणि ओव्याची पूड करून घेतली आहे ते घालून घेतलं आहे. आणि इथे हे जे तेल आहे खाण्याचं म्हणजे रिफाइंड ऑइल जे आहे तर ते यामध्ये आपण त्याचं मोहन देणार आहोत. थोडंसं गरम करून आपण छानपैकी यामध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे थोडा सोडा देखील जो खाण्याचा सोडा आहे तो देखील आपण यामध्ये ॲड करत आहोत. आणि त्यानंतर आपण सर्व पीठ जे आहे तर ते गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने आपण हलवून घेत आहोत. थोडंसं पीठ थंड झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण छानपैकी हाताने हा पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण पीठ तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट जरी मळलं तरी देखील चालेल. त्यानंतर एक लाटी घेऊन आपण छानपैकी त्याची लहान मोठी अशी पोळी करून घेणार आहोत. तर तुम्हाला ज्या साईजचे समोसे हवे आहेत तर त्या साईजची तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी मीडियम साईजमध्ये पोळी लाटून घेतली आहे. तर चाकूच्या साहाय्याने आपण त्याचे 2 भाग केले आहेत. तर एक भाग जो आहे तो आपण काढून ठेवला आहे आणि जो एक भाग आहे तर त्याला इथे आपण एका साईडला पाणी लावून घेणार आहोत. तर बरेच जण पीठ वगैरे वापरतात, परंतु मैदा असल्यामुळे याला थोडंसं पाणी देखील लावलं तरी देखील आपले समोसे बिलकुल म्हणजे उकलत वगैरे नाहीत, उलत वगैरे नाही. पाण्याने छानपैकी आपले पीठ जे आहे तर ते छान चिपकून राहतं. आणि तुम्ही पाहू शकता की मी हातामध्ये कशा प्रकारे कोन करून घेतला आहे. जसं आपण मेहंदीचा कोन भरत असतो त्याच पद्धतीने आपण हा कोन हातामध्ये धरायचा आहे. आणि जी स्टफिंग आहे तर ती छानपैकी यामध्ये स्टफ करून घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता की अगदी हलक्या हातानेच आपण हा समोसा इथे फिल करून घेत आहोत, स्टफ करून घेत आहोत. आणि त्यानंतर आपण हाताच्या साहाय्याने छानपैकी हा आपला समोसा जो आहे तर तो छानपैकी असा त्याची तोंड जी आहेत तर ती मिटवून घ्यायची आहे. तर इथे छानपैकी आपला हा समोसा तयार झाला आहे. आणि हा समोसा तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशा शेपमध्ये आपण तयार करून घेतला आहे. आणि एक त्या समोसे तयार आपण एक 5-6 समोसे तयार करून घेतले आहे. त्यानंतर आपलं तेल देखील छानपैकी गरम झालं आहे. तर त्यामध्ये आपण हाय फ्लेमवरती सर्वप्रथम
समोसे जे आहेत तर ते तेलामध्ये सोडून घेणार आहोत. त्यानंतर संपूर्णपणे लो फ्लेमवरतीच आपल्याला छान असे आपले समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण उलटसुलट करून 5 ते 7 मिनटं अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण छानपैकी लो फ्लेमवरती छान असा आपला समोसा फ्राय करून घेणार आहोत. आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशा शेपमध्ये आणि छानपैकी आपण क्रंची होईपर्यंत आपले समोसे फ्राय करून घेतलेले आहेत. छानपैकी आपले हे समोसे इथे तयार झालेले आहेत. आणि हा समोसा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही त्याची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा. धन्यवाद मंडळी.